सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमां ज्ञानदेवपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ नमो ज्ञानेश्वर करुणाकरादयाला तुमदा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। रामकृष्ण हरी। पसायदानाची असणारी पहिली उभी आपण मागे पाहिली। आता विश्वात्मके देवे, आणि त्यानंतर मागील पाठापासून आपण दुसऱ्या ओवीला आरंभ केला। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे। त्यातील जे खळांची व्यंकटी सांडो, की जे वाईट वृत्तीचे लोक आहेत, त्या वाईट वृत्तीच्या लोकांच्या मधील वाईट वृत्तीचा नाश हो। आणि अशा प्रकारे एकदा समाजामधील वाईट विध्वंसक वृत्ती ज्या वेळेस नाश पावेल, त्यावेळेस हा समाज एक सभ्य सुसंस्कृत असा समाज निर्माण होईल। आणि हाच समाज माऊलींना अपेक्षित आहे। आणि म्हणून अशा प्रकारचा जो समाज आहे, हा समाज जर का निर्माण व्हावा असं तुम्हा आम्हा सर्वांना वाटत असेल, तर माऊली आपल्याला उपदेश करतात, तया सत्कर्मी रती वाढो। की तुम्हा आणि आम्हा सर्वांची रती म्हणजे जी आवड आहे, ती आवड कुठे हो, तर ती आवड सत्कर्म म्हणजे चांगली कर्म करण्यामध्ये आमची आवड निर्माण हो। वास्तविक पाहता परमेश्वराला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आपल्याकडे भगवंताने दोनच मार्ग गीतेतून सांगितले। लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां। एक ज्ञानमार्ग आणि दुसरा असणारा जो मार्ग आहे, तो दुसरा मार्ग म्हणजेच कर्ममार्ग। आणि अशा प्रकारे हा ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग माऊली सुद्धा पसायदानातून आम्हाला सांगतात, तया सत्कर्मी रती वाढो। या ओवीद्वारे माऊली कर्मयोगाचं प्रतिपादन करतात आणि विश्वस्वधर्मसूरी पाहो, यातून माऊली ज्ञानयोगाचं प्रतिपादन करतात। आणि म्हणून हे दोन्ही जे योग आहेत, हे दोन्ही योग परस्परांना पूरकच आहेत। आणि एकमेकांना जरी हे दोन्ही योग पूरक असले, तरी त्यामधील ज्ञानमार्ग हा किंचित क्लिष्ट असल्यामुळे सर्वांसाठी सहज आणि सोपा उपाय जर कोणता असेल, तर तया सत्कर्मी रती वाढो। की आपण आपल्या जीवनामध्ये जी कर्म करतो, ती कर्म फक्त आणि फक्त चांगलीच करत राहावं। कारण का, तर कर्माचा असणारा सिद्धांत, कर्माची असणारी गती ही अत्यंत गहन आहे।
आणि ही गहन जरी असली तरी सुद्धा हे संपूर्ण जे जीवनाचं जे चक्र आहे, हा जन्म आणि मृत्यूचा असणारा आपला जो प्रवास गेली अनेक जन्मापासून आपण जो करत आहोत, तर या जन्म आणि मृत्यूच्या प्रवासासाठी जर मूलभूत कारण काय असेल, तर ते मूलभूत कारण म्हणजेच कर्म. कारण कर्मावरतीच हे संपूर्ण जीवनाचं चक्र नव्हे तर या संपूर्ण जन्म आणि मरणाचं सुद्धा ते चक्र जे आहे, हे संपूर्ण चक्र कर्माच्या आधारावरच अवलंबून आहे. आणि म्हणून हा कर्मसिद्धांत जो आहे, हा कर्म सिद्धांत जाणून घेणं जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा कर्मसिद्धांत जो आहे, हा कर्मसिद्धांत जाणणं एवढं सहज आणि सोपं सुद्धा नाही. कारण का तर गीता म्हणते, किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः. की जे ज्ञानी आहेत, जे श्रेष्ठ विद्वान आहेत, ते सुद्धा हा कर्म सिद्धांत जाणून घेण्यास असमर्थ ठरतात. आणि अशा प्रकारे हा जो कर्माचा जो सिद्धांत आहे, तो कर्माचा सिद्धांत की जे ज्ञानी आहेत, त्या ज्ञानांना सुद्धा हा कर्म सिद्धांत जाणणं अत्यंत कठीण गेला. तो कर्माचा सिद्धांत माऊली तुम्हा आणि आम्हासाठी अत्यंत सहज आणि सोप्या भाषेमध्ये ते सांगतात. तया सत्कर्मी रीती वाढ. की जीवनामध्ये बाकी काही करू नका, की तुमच्या हातून सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जी कर्म तुम्ही करताल, ती सर्वच्या सर्व कर्म फक्त आणि फक्त दुसऱ्याचं कल्याण करणारी आणि चांगल्या प्रवृत्तीचीच असावीत. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चांगली आणि दुसऱ्याच्या कल्याणकारी कर्म करत राहू, त्यावेळेस त्या कर्माचं असणारं फळ म्हणजेच आम्हाला निरंतर शांती, सुख आणि समाधान प्राप्त होईल. कारण का आपण जीवनामध्ये जे सुख आणि दुःख भोगत असतो, ते सुख आणि दुःख भोगण्याच्या मागे जर मूल कारण काय असेल, तर आम्ही केलेली कर्म. आणि म्हणून भगवान वेदव्यास अतिशय सुंदरपणे सांगतात, सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददाति कुबुद्धेशा अहम करोति इति वृथाभिमानिनः स्वकर्मसूत्रेण ग्रथितो हि लोकाः. की मी करतो अहम करोति इति वृथा अभिमानिनः. हा वृथा अभिमान आहे. आणि ह्या वृथा अभिमानाने आपण काय करतो, स्वकर्मसूत्रेण आपण जी कर्म करतो त्याच्या सूत्रेण म्हणजे त्याच्या धाग्याने ग्रथितो हि लोकाः. आपण हा संपूर्ण लोक अथवा संपूर्ण पुनरपि जननम आणि पुनरपि मरणम या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये सापडतो. आणि म्हणून आपल्याला जर
हा जन्म आणि मरणाचं चक्र सोडावयाचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर आपण आपल्या हातून जी काही कर्म होतील ती ईश्वरार्पण बुद्धीनं, दुसऱ्याचं कल्याण होईल या बुद्धीनं आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा बुद्धीनं आपण जर का कर्म करत राहिलो तर ती कर्म निश्चितपणे आपल्याला या जन्म मरणाच्या चक्रातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच खरा कर्माचा अत्यंत तात्विक सिद्धांत आहे. आणि हाच तात्विक सिद्धांत आम्हापर्यंत माऊलीने अतिशय सोप्या स्वरूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तया सत्कर्मी रती वाढो, की जीवनामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त सत्कर्म करत राहा. कारण कर्माचे आपल्याकडे 3 प्रकार पडतात. एक संचित कर्म, की अनेक जन्मामध्ये आपण जी काही कर्म केली ती सगळी कर्म अथवा त्या कर्माचं असणारं फल, की जे अजून परिपक्व अवस्थेमध्ये आलेलं नाही, ह्या सगळ्या कर्माची फळं ज्या ठिकाणी राहतात त्याला आपण संचित कर्म म्हणतो. दुसरं प्रारब्ध कर्म, की संचित कर्मामधील काही कर्माची फळं परिपक्व अवस्थेमध्ये येतात, म्हणजे ती फलं देण्यास योग्यतेची होतात. त्यावेळेस आपलं प्रारब्ध कर्म आरब्ध होतं. म्हणजेच प्रकर्षेण आरभ्यते इति प्रारब्धः, की त्या ठिकाणचा आरंभ झाला. आणि म्हणून प्रारब्ध कर्मामध्ये आपण कधीच बदल करू शकत नाही. मग आपण बदल कुठे करू शकतो? तर आपण बदल तिसरे जी कर्म आहे ज्याला आपण आगामी अथवा क्रियमाण कर्म असं म्हणतो. म्हणजेच या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना प्रारब्ध उपभोगत असताना आपल्या हातून जी काही कर्म होत असतात ते कर्म जर का आपण चांगल्या प्रकारची करत राहिलो तर त्या कर्माचं असणारं जे फल मला भविष्यात मिळणार आहे ते सुद्धा काय होणार आहे? मला चांगल्या प्रतीचंच फळ प्राप्त होणार आहे. आणि अशा प्रकारे ही जी चांगली कर्म ज्यावेळेस मी करत राहील, ही चांगली कर्म किंवा सत्कर्म प्रामुख्याने काय करणार आहेत? तर प्रामुख्याने ही सत्कर्म माझ्या चित्ताची शुद्धी करणार आहे. चित्तशुद्धी करणार आहेत म्हणजेच काय करणार आहेत? तर चित्तामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर आदी जे शत्रू आहेत, की जे हे सगळे शत्रू मला परमेश्वरा प्राप्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत, या सगळ्यांचा, या सर्व शत्रूंचा ही सत्कर्म नाश करणार आहे. आणि एकदा चित्तामध्ये हे कामक्रोधादी शत्रूंचा नाश झाल्यानंतर त्या चित्तामध्ये दैवी गुणसंपत्ती, अमानित्व, अदंभित्व, अभयम, सत्व संशुद्धी निर्माण होणार आहे. आणि एकदा चित्तामध्ये दैवी गुणसंपत्ती प्राप्त झाली की त्या चित्तामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार मला होणार आहे. आणि म्हणून या चित्तामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार आम्हाला करून घ्यायचा असेल
परमेश्वराचा अनुभव साक्षात्कार याच देही याच डोळा आम्हाला जर करून घ्यायचा असेल तर माऊली अतिशय थोडक्यात आम्हाला सांगतात की तुमच्या हातून तुम्ही जी कर्म कराल ती सर्व कर्म सत म्हणजे चांगल्या प्रकारची करत राहा आणि अशा प्रकारे चांगली केलेली कर्म तुम्हाला त्याचं चांगलंच फळ देतील. आणि चांगलं फळ म्हणजेच काय तर परमेश्वराची प्राप्ती अथवा परमेश्वरापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य ही सत्कर्म करते. आणि म्हणूनच आम्हाला आमच्या जीवनामध्ये नेहमीच दुसऱ्याचं हित दुसऱ्याचं कल्याण ज्याने होईल असाच विचार जीवनामध्ये केला पाहिजे की त्या विचाराने काय होणार आहे दुसऱ्याचं सुद्धा जीवनामध्ये कल्याण होणार आहे आणि त्याचबरोबर मी माझं सुद्धा जीवनामध्ये कल्याणच करून घेणार आहे. आणि हा कल्याणाचा असणारा राजमार्ग माऊली अतिशय थोडक्या शब्दामध्ये आपल्याला सांगितला. तया सत्कर्मी रती वाढो. ओम तत्सत.